गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा। हा आहे नागपुरातील प्रसिद्ध बडकत चौक आणि तो तिथे दिसतोय तो रस्ता म्हणजे चितार ओळ। आता आपण तिकडे जाऊया। ही चितार ओळ फक्त नागपुरातच नाही, विदर्भातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात मूर्तिकलेसाठी प्रसिद्ध आहे। आज आपण इथे आलो आहे गणेश उत्सवानिमित्त बाप्पांना भेटण्यासाठी। सगळे दुकानं सजलेले आहेत आणि आज आपण इथल्या मूर्तिकारांशी सुद्धा बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत या कोविडमुळे या वर्षीचा गणेश उत्सव कसा आहे, त्यांच्या व्यवसायावरती काय परिणाम झाला आहे। बघा किती छान छान मूर्ती आहेत बाप्पाच्या या लोभस मूर्ती। भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही मोठ्या आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असून प्रत्येक कार्यारंभी त्याचे पूजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येकाच्या हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे आणि म्हणूनच मोठ्या उत्साहाने हा गणेश उत्सव साजरा केला जातो। बघा किती सुंदर या मूर्ती आहेत। आपण बोलूया या दुकानाचे मालक मूर्तिकार यांच्याशी, ते काय म्हणतात ते ऐकूया। चला। पावसाचं वातावरण आहे आणि तरी सुद्धा बाप्पाच्या आगमनासाठी लोकांची लगबग सुरू आहे। आपण या दुकानात आलेलो आहोत, बोलूया या दुकानातील मूर्तिकारांशी, सरांशी। कोरोना की वजह से मार्केट में बहुत मंदी है, ग्राहक बराबर चल नहीं रहे हैं और लेकिन पब्लिक सभी तरीके से सोशल डिस्टेंसिंग का पालन कर रही है। सभी तरीके का ध्यान रखा जा रहा है कोरोना में। दुकानदारों ने भी सैनिटाइजर वगैरह सारी चीजों की व्यवस्था की हुई है। मास्क के लिए बोला जा रहा है, 2-3 ग्राहकों के सिवा ग्राहकों को अंदर नहीं लिया जा रहा है। फुटपाथ पे अतिक्रमण भी कम है। मतलब हर साल जैसा लोगों में उत्साह है, अभी हर साल जैसा लोगों में उत्साह है। श्री के प्रति पर लोग छोटी मूर्तियां पसंद कर रहे हैं, बड़ी मूर्तियों का क्रेज थोड़ा कम है। हे फटका मारूया चितारोळी। बघा कसे दुकानं सजलेले आहेत। हे डेकोरेशनचं साज आणि सजावटचं दुकान दिसत आहे। इकडे सगळीकडे दुकान आहेत आणि बाप्पा दिसत आहेत। खूप छान छान मूर्ती आहेत। आज पाहिजे तेवढी गर्दी तशी दिसत नाहीये। हा सर्वांचा आवडता बाप्पा येताना सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण घेऊन येतो। त्याच्या आगमनापूर्वीपासूनच कितीतरी दिवस आधीपासून तयारी सुरू होते। प्रत्येक जण आपापल्या परीने परंपरेप्रमाणे त्याची पूजा अर्चना करतात। आता आपण इथे चितार उभे आहोत। आज हरितालिका आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन। दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही जास्त गर्दी नाहीये। उद्या कदाचित दिवसावरची गर्दी आणखी वाढेल। उत्साह लोकांचा तेवढाच आहे, पण पावसाचं वातावरण आहे आणि कोरोनाची भीती आहे, त्यामुळे आपापल्या सगळी ठिकाणी बाप्पांना घेऊन जातो। सगळे आपापल्या तयारीत आहे। चला बघूया समोर। आपण ह्या इकडे जाऊया। तिकडे मोठमोठे गणपती बाप्पा आधी तयार व्हायचे। यावर्षी मोठ्या मूर्ती नाही आहेत, पण काय चालू आहे तिकडे जाऊया, भेटूया त्यांना। ते काय म्हणतात त्यांचं मत जाणून घेऊ। जमल्यास चितारोळीचा इतिहास पण विचारू। हे बघा यांचं काम सुरूच आहे। चितारोळीचा इतिहास तर फार जुना आहे। तीन पिढीच्या वर आहे चितारोळीचा इतिहास। जुने आर्टिस्ट सगळे गेलेले आहेत, त्यांची सेकंड पिढी, थर्ड पिढी काम करतात, पण त्या क्वालिटीचं काम आता चितारोळीत काही होत नाही। पण जे प्रख्यात लोक आहेत ते आताही करतात आणि पीओपीनी पूर्ण यावेळेस मातीच्या कामाचं पूर्ण वाटोळ झालेलं आहे। यावेळेस शेवटचं वर्ष आहे म्हणून सांगत होते, पण ह्याही वर्षी पीओपी सुरू आहे आणि मातीच्या मूर्तिकारांवर थोडंसं झाकली आलेली आहे। कोविडचा काही परिणाम यावर्षी भरपूर व्यवसायावरती परिणाम झाला। कसा? समजा इक्विटीच्या हिशोबाने 30% गिराईक उतरली आहे, बाकी 70% नाही। म्हणजे फक्त घरगुती आणि मंडळाचे पण आलेले आहे, पण 100 पैकी 30% फक्त गिराईक चितारोळीत आलेली आहे। हे बघा, येथील ही मूर्तिकाराचं कसब आपल्याला याच्यात दिसतंय।
खूपच लोभस आणि रेखीव, म्हणजे बघताच या मूर्तीच्या प्रेमात पडतो कोणी. वा, खूप सुंदर, खूप बारीक बारीक काम केलेलं दिसत आहे यामध्ये. वाव, मस्त. चला जाऊ समोर, बघूया काय काय आहे ते आणखी या बाजारपेठेत. हे बघा, साज आणि सजावटचं दुकान. मला सुद्धा मोह होत आहे, आमच्या घरच्या बाप्पांसाठी इथनं काहीतरी घ्यायची इच्छा होत आहे. बघा किती सुंदर सुंदर ड्रेपरी आहे, दागिने आहे. आता आपण या दुकानात आलो आहे. खूपच सुरेख सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती इथे आहेत. बघा, खूप छान. श्री गणरायाची मूर्ती मातीचीच असावी असा नियम आहे. शक्यतो शाडू मातीची मूर्ती बसवावी किंवा मग काही मातीची देखील मूर्ती चालते. परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रघात पडला आहे. तो पर्यावरणाकरता हानिकारक आहे, पण तरी सुद्धा आता यावर आपण काय बोलणार. खूप सुंदर मूर्ती आहे तिथे. आपण बोलूया या दुकानातील दुकानदार दादांसोबत. चला. दरवर्षीप्रमाणे बाप्पाची तयारी लोक कसे करतात, त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, काय सांगाल. लोक खूप टाळत आहे गर्दीमध्ये यायसाठी, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करतात. पाहिजे तशी गर्दी दिसत नाहीये. नाही, काहीच रिस्पॉन्स नाही आहे एवढा खास. फक्त बस जे काही म्हणजे जे नॉर्मली लोक आहेत जवळचे तेच लोक आहेत. हे दिवसावर जी गर्दी होईल असं वाटतंय. आता काही सांगता नाहीत, कारण की आज उद्या गणपती बसणार आहे आणि आज तरी काही जशी पाहिजे तशी गर्दी नाही. दरवर्षी अशीच परिस्थिती असते. नाही, दरवर्षी यापेक्षा खूप जास्त क्राऊड असतो. धन्यवाद. खूपच सुरेख सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती इथे आहेत. बघा, खूप छान. कुठे बाप्पा संपूर्ण 10 दिवस, तर कुठे 5 दिवस, तर कुठे 1.5 दिवस, तर कुठे 1 दिवसाकरता देखील स्थापना केली जाते. जाऊया आपण तिथे. हे दुकान बघा, गौरी महालक्ष्मीच्या स्थापनेसाठी सुद्धा सगळं साहित्य इथे मिळते. सगळं इथे पूर्ण सेट महालक्ष्मीचा आपल्याला मिळतो आहे. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजे गौरी हिचीही पाठोपाठ आगमन होते. 3 दिवस हा उत्सव घरोघरी साजरा केला जातो. पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी गौरी भोजन व तिसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. 3 दिवस अगदी आनंदाचे उत्साहाचे वातावरण असते. गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. महाराष्ट्रात गौरी गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्व आहे. हे मूर्तिकार तर कितीतरी दिवसा आधीपासून कामी लागतात. त्यांची लगबग चालू राहते आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत, अगदी उद्या गणपती बाप्पा बसणार आहे म्हटल्यानंतर उद्या रात्रीपर्यंत सुद्धा हे काम चालू राहणार आहे. बघा, हे गणपती बाप्पा बघा, वेगवेगळ्या रंगातील आकर्षक आणि सुंदर असे हे गणपती बाप्पा. सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. काही लोक 2-3 दिवसा आधीपासूनच गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन जातात, काही आज देतात. बघा, येथे सुद्धा चित्ररोहित बाप्पांना घरी नेण्यासाठी आलेले आहेत. तर आपण जाऊया त्यांच्यासोबत. गणपती बाप्पा गणपती बाप्पा 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर आणि लाईक द्या.
आणि तुमचं मत सुद्धा लिहा कमेंट बॉक्समध्ये. आणि नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. एक नवीन व्हिडिओ घेऊन परत येईल. तोपर्यंत नमस्कार.